अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, तुम्ही तुमच्या दुःखावर कायम विचार करत असता। विचार केल्याने काही दुःख कमी होत नाही, ते आपल्यालाच कमी करावे लागते। त्यामुळे विचार करून जास्त फायदा नाही। त्यामुळे तुम्ही विचार करून काही तुमचा वेळ वाया घालवू नका। मित्रांनो, स्वामी महाराज म्हणतात, नामस्मरण करा। जेवढे तुम्ही नामात राहाल तेवढे मी तुमच्या पाठीशी राहील। आणि स्वामी महाराज जो नामस्मरण करतो त्याच्या पाठीशी संकटात नक्कीच राहतात। मग तुम्ही नामस्मरण करताना जर करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून आणि तुमची कमेंटमध्ये इच्छा तुम्ही मागा। मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण हो आणि स्वामी तुमच्या संकटात तुमच्या सोबत उभे असो, एवढीच स्वामींचरणी प्रार्थना। आणि असे स्वामी संदेश आणि प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। मित्रांनो, जास्त विचार करणे हे आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे। आपल्या समस्यांबद्दल खोलवर विचार केल्याने आपण आतून खूप दुःखी होतो, आपण जीवनात अस्वस्थ होतो। जर आपण प्रत्येक गोष्टीला जीवन आणि मृत्यूचा प्रश्न बनवले तर आपण रोज मरत आहोत असे जगावे लागते। अतिविचार हा एक असा आजार आहे ज्यात तुमचे हात लिंबू बनतात। जो जास्त विचार करतो तो नेहमी अस्वस्थ असतो। तुम्ही त्याला कधी आनंदी आणि जास्त आनंदी पाहू शकणार नाही। आणि खरं तर ते एक मानसिक विकार आहे आणि ज्यामुळे तुमचं सर्व चित्त हे हरवून जातं आणि मग तुम्ही निराशेच्या मार्गाने चालत जाता। आणि मित्रांनो, विचार तुमचे चालूच राहतात, मन क्षणभरही थांबत नाही असे दिसते। असे लोक नेहमी भीतीने जगतात। काहीतरी वाईट घडण्याची भीती, काही नुकसान होण्याची भीती, व्यवसायात नुकसान होण्याची भीती, अभ्यासाची भीती, हा विषय तुटण्याची भीती, कोणीतरी सोडून जाण्याची भीती। अशा लोकांच्या मनात नेहमीच एक भीती असते। ज्या गोष्टीची आपण खूप काळजी करतो, ज्या गोष्टीबद्दल आपण खूप विचार करतो, त्या प्रत्यक्षात येण्याची शक्यता असते। आयुष्य नगण्य आहे, पण सतत त्या गोष्टीचा विचार करून आपण आपले मन कमकुवत आणि आजारी बनवत असतो, एवढे मात्र खरं आहे। आणि तुम्ही ज्या गोष्टीवर जेवढे जास्त विचार कराल तीच गोष्ट तुमच्यासोबत घडते, कारण ही नियती आहे। इथं आकर्षणाचा नियम काम करतो। मग तुम्ही चांगले विचार कराल तर तुमच्यासोबत चांगलंच होत जाईल। म्हणून आजपासून तुम्ही निगेटिव्ह विचार करणं बंद केलं पाहिजे आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करा। समजा, जर तुम्हाला आरोग्य हवं असेल तर तुम्ही कसे म्हणू शकता की मी बरा आहे, मी निरोगी आहे, मी स्वस्थ आहे। तुम्ही असेच म्हणा। असे म्हणू नका की मी आजारी आहे आणि मी खूप आजारी पडणार आहे, असं कधीच म्हणू नका। नियती तुम्हाला तसाच धडा शिकवत असते, म्हणून तुम्ही नियतीकडे चांगलंच मागा। तुमच्या मनात जे काही असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि कमेंटमध्ये तुम्ही लिहा की मी बरा आहे, मी सुखी आहे, माझ्या सर्व गोष्टी या मला प्राप्त होत आहेत, माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत आणि त्या स्वामींचरणी अर्पण करा। बघा, तुम्हालाही याचे चांगले अनुभव मिळतील। डोळ्यात यशस्वी माणूस तोच असतो जो चिंता आणि तणावमुक्त जीवन जगतो। मग तर तो नेहमी चिंता आणि विचारांमध्ये मग्न असतो, तोच खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होत नाही, कारण तो विचार करत बसतो आणि मग त्याच्या हातून भरपूर चुका होत जातात। खूप विचार केल्याने खूप लवकर थकवा येतो आणि लवकरच डोके आणि शरीर दुखायला लागते। त्यांना स्टॅमिना नसतो, कारण तुमचे शरीर तुमच्या मनाच्या मागे लागते। तुमचे मन कमकुवत झाले तर तुमचे शरीरही कमकुवत होऊ लागते। असे लोक झोपतात अंथरुणावर, पण मन चालूच राहते। त्यामुळे खूप विचारही करून मोकळी झोप येत नाही, तेही आपली झोप बिघडवते। अशी व्यक्ती एकतर जास्त खायला लागते किंवा जेवणातील काही आवडत नाही अशी व्यक्ती म्हणायला लागते। आणि अशी व्यक्ती सर्व काही मनावर घेते आणि लवकरच त्याचे मन विस्कळीत होते। अतिविचार करणे हा एक आजार आहे। तुमच्या मनात अशा समस्या निर्माण करतात ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात। आणि सर्वात मोठी समस्या ही आहे की आजकाल प्रत्येकजण हे सामान्य मानतो की प्रत्येकजण काळजी करतो, पण ते सामान्य नाही। सर्वप्रथम तुम्ही त्याची काळजी करू नका आणि कोणत्याच गोष्टीची काळजी करू नका। जे होईल ते स्वामी कृपेने होईल, एवढे मनात धरून चला। खूप विचार करणे सामान्य नाही हे मान्य करा, म्हणून ते असामान्य आहे। तुम्ही सामान्य मनुष्य नाहीत, मग तुम्ही खूप जास्त टेन्शन घेताय। हा तुमच्या मनाचा आजार आहे, तरच तुम्ही हा अतिविचार थांबवू शकता। मग तुम्ही आजारापासून मुक्ती मिळवू शकाल। जर तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही या 5 गोष्टी अवश्य करा। सर्वप्रथम, कोणताही विचार ऐकून आणि पाहून नकारात्मक विचारांपासून स्वतःला पूर्णपणे वाचवा आणि नेहमी चांगला सकारात्मक विचार करा। हे सोपे आहे आणि ते बाहेर पडणे आणि काढणे खूप कठीण आहे।
नकारात्मक गोष्टी तुमचे मन कमकुवत करतात आणि सकारात्मक गोष्टी तुमच्या आतली शक्ती वाढवतात. सकारात्मक गोष्टीसाठी तुम्ही चांगले पुस्तके वाचणे, चांगल्या सहवासात राहणे, चांगले ऐकणे आणि पाहणे महत्त्वाचे आहे. शक्य तितक्या गोष्टी करा. तुमच्या मनाला नकारात्मक विचारांपासून वाचवण्याचा प्रयत्न करा. दुसरे म्हणजे जे काम करायचे आहे ते करा. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर करा, कारण जर तुम्ही घाबरून ते काम केले नाही तर हळूहळू ही भीती तुमच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकते. आणि घाबरणे चुकीचे नाही, पण भीतीपोटी काहीही करू नका. चुकीचे हे आहे की जेव्हा तुम्ही ते काम करता ज्याची तुम्हाला खूप भीती वाटते, तेव्हा तुम्हाला समजते की तुम्ही काहीच करत नव्हते आणि तुमची सर्व भीती हळूहळू संपते. आणि जेव्हा ही भीती स्वतःच संपते तेव्हा तुमचे मन शांत आणि हलके होते आणि एक शक्ती आणि आत्मविश्वास येतो. आणि नक्कीच तेव्हाच स्वामी तुमच्या पाठीमागे उभे राहतात आणि ते म्हणतात, तुझ्यात जर आत्मविश्वास असेल बाळा तर मी नक्कीच तुझ्या पाठीशी उभा राहील. मग तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आमची आई आहे असं टाईप करा. तुमच्या मनात याचा अर्थ असा नाही की तुमचे चुकीचे काम करा, पण ते काम तुम्हीच केले पाहिजे. ते तुमच्या आत स्थिरावले पाहिजे, जे केल्याने तुमचे जीवन अधिक चांगले होऊ शकते. तिसरी गोष्ट म्हणजे योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य अन्न खाणे. आणि भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने मागितले आहे की जो जास्त खातो तो सुखी राहू शकत नाही किंवा माणूसही सुखी राहू शकत नाही. जो कमी खातो तो आनंदी राहू शकतो. हे शक्य आहे कारण तुमच्या जेवणाचा तुमच्या मनावर थेट परिणाम होतो. म्हणूनच असे म्हणतात की तुम्हाला जे आवडते तेवढे खा. तुमच्या शरीरात जे पोहोचेल ते खाऊ नका आणि जे पचणार नाही ते नक्कीच खाऊ नका. आणि जे तुमच्या शरीरात पोहोचेल तेच खा आणि जे पचेल तेच खा. मला एक व्यक्ती भेटली ज्याने सांगितलं की जेवण करण्यापूर्वी तो गोळ्या घेत असे आणि जेवल्यानंतर मी त्याला विचारले की ही औषधे का घेतात, आणि तो म्हणाला, माझी पचनक्रिया कमकुवत आहे. माझ्या पोटात अन्न सहजासहजी पचत नाही आणि मी एक गोळी फक्त भूक लागावी म्हणून घेतो आणि दुसरी गोळी मी जे शिजवून खातो ते पचते म्हणून घेतो. म्हणून मी विचारले, दुसरा काही उपाय आहे का? नाही का? तर तो म्हणाला, यावर उपाय आहे आणि मला ते आवडत नाही, कारण मी जे खावे ते अन्न मला आवडत नाही आणि या औषधांच्या मदतीने मी मला आवडणारे अन्न खाऊ शकतो. म्हणजे काय खावे हे माहीत आहे. हे अन्न माझ्या शरीराला हानी पोहोचवत आहे हे माहीत आहे, पण तरीही ते खावे लागते. मनाची चव काय, मनाचा गुलाम काय. जर तुम्हाला असे काही खायचे असेल ते तुमच्या शरीरासाठी चांगले आहे आणि ते तुमच्या जिभेसाठी चांगले नाही. होय, काही वेळा ते चांगले आहे, तुम्ही खाऊ शकता आणि जास्त वेळ ते खाऊ शकता, पण जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे. तुम्ही योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य अन्न खाणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जे खात आहात त्याचा थेट परिणाम तुमच्या मनावर होतो. त्यामुळे तुम्हाला मनशांती हवी असेल, मन स्थिरता हवी असेल तर तुम्ही तुमचा आहार सुधारला पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. डॉक्टर म्हणतात की जो व्यक्ती रात्री लवकर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो त्याच्या शरीरात 70% भाग नष्ट झालेला आहे आणि आजारांपैकी 70% आज स्वतःच बरे झालेले आहेत. कारण आपल्या शरीरात एक अद्भुत शक्ती असते ज्यामुळे लोकांना स्वतःच बरे करता येते. आणि आपले शरीर जसे लवकर पूर्ण होत नाही, बरोबर होत नाही, तेव्हा आपले शरीर बरे होत नाही. म्हणून तुम्ही रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि सकाळी उशिरा झोपणे हे तुमच्या मनाच्या कमकुवतपणाची लक्षणे आहेत. मी तुम्हाला लवकर झोपण्याचा आणि सकाळी लवकर उठण्याचा सल्ला देतो. याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर आणि मनावर होतो. तुमच्या मनात एक भावना निर्माण होईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला अधिक शांत आणि चांगले वाटेल. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण नक्कीच करा आणि सकाळी उठल्यावर स्वामी समर्थांचे नामस्मरण नक्कीच करा. स्वामींचे नाव घ्या, तुम्हाला कशाचीच काहीच अडचण येणार नाही, एवढी मी तुम्हाला ग्वाही देऊ शकतो. तुम्ही जे केले पाहिजे, पण सुरुवातीला तुम्ही 15 मिनिटांनी ही सुरुवात केली पाहिजे. तर ती काय? आता आपण 4 गोष्टी तुम्हाला जाणून घेतल्या. आता आपण 5वी गोष्ट जाणू, ती म्हणजे ध्यान. तुम्ही दररोज 15 मिनिटं ध्यान केले पाहिजे. साधारणपणे 30 मिनिटं तुम्ही ते केले पाहिजे, पण सुरुवातीला तुम्ही 15 मिनिटांनी सुरुवात करू शकता. ध्यानाला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवा. जसे आपण वेळोवेळी आपले शरीर डिटॉक्स करतो, तसे मनालाही नकारात्मक विचारांपासून दूर करणे महत्त्वाचे आहे. हे बाहेर काढणे नक्कीच महत्त्वाचे आहे. मन शुद्ध करणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी नियमित ध्यान करणे खूप जास्त गरजेचे आहे. ध्यान हे एक धार्मिक लोकांचे काम आहे हा विचार मनातून काढून टाका. असे अजिबात नाही, कारण आपण डायरेक्ट त्या नियतीशी कनेक्ट होऊ शकतो. आजच्या चिंतेच्या युगात प्रत्येक व्यक्तीला ध्यानाची गरज आहे. ध्यान केल्याने नकारात्मक विचार आपोआप कमी होतात आणि तुम्ही सतत ध्यान करत राहणे आवश्यक आहे. तुमचे मन
शांत होऊ लागते, तुम्हाला अधिक शांत आणि आनंदी वाटते. लक्षात ठेवा की जास्त काळजी आणि विचार केल्याने ना तुमच्या भूतकाळातील वेदना कमी होणार आहेत आणि नाहीत तर तुमच्या भविष्यातली वेदना कमी होणार आहेत. म्हणून विचार करून काय फायदा? उद्याचे भविष्य चांगले होणार आहे. होय, ते होईल, नक्कीच घडेल. फक्त तुम्ही सकारात्मक विचार ठेवा. की तुमचा आजचा दिवस खराब होईल असा तुम्ही विचार अजिबात करू नका. तुमचा आजचा दिवस दुःखात आणि विझण्यात जाईल असा तुम्ही नक्कीच विचार करू नका. म्हणून भूतकाळाची काळजी करू नका आणि उद्याची चिंता करू नका. आजचा दिवस तुमच्या हातात आहे, जो चांगला बनवा. जर तुम्ही ते सुंदर केले तर तुमचे जीवन अधिक देखील आनंदी होईल. आणि खरं सांगू का, या जगात फक्त 3च व्यक्ती त्या एकदम शांत आणि त्या एकदम सुखी आहेत. त्या म्हणजे ज्यांचे मन शांत आहे, ज्यांचं मन स्थिर आहे आणि जे ध्यान करतात. ते लोक खरोखर नक्कीच सुखी आहेत आणि ते आपल्या जीवनात भरपूर प्रगती करत आहेत. मित्रांनो, अनेकांना असे वाटते की देव सर्वांचे ऐकतो, प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करतो, परंतु माझे का ऐकत नाही? माझ्या गरजा का पूर्ण करत नाही? माझ्या इच्छा का पूर्ण होत नाही? आपण जे मागतो ते आपल्याला मिळत का नाही? आणि बरेच काही. बहुतेक लोक प्रार्थनेवर अजिबात विश्वास ठेवत नाही. त्यांना असे वाटते की प्रार्थना केल्याने काही साध्य होत नाही, कारण त्यांच्या मनात असे वाटते की खूप प्रार्थना केल्यावरही आपण जे मागितले ते मिळाले नाही, म्हणूनच आता आपण प्रार्थना करीत नाही. वास्तविकता प्रार्थनेचा काही उपयोग नाही. प्रार्थनेचा खरा अर्थ असा आहे की लोक हे अस्तित्व आणि समजू शकत नाही ज्याद्वारे आपण निसर्गाशी जोडले गेलेलो आहोत. ती म्हणजे आपण जी प्रार्थना करतो त्याद्वारे आपण आपल्या निसर्गाशी जोडले गेलेलो आहोत, एवढं मात्र खरं आहे. आणि ज्याला आपण देव म्हणतो त्याच्या अस्तित्वाच्या सामर्थ्याने आपण वाटचाल करत असतो. आणि भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की मनुष्य स्वीकार करो किंवा नकार करो, निसर्गानेच त्याला जिवंत ठेवले आहे. आता प्रथम प्रार्थना कशी चालते हे तुम्हाला समजले आहे. आता तुमच्या घरात वीज कनेक्शन असेल तर सर्व दिवे तुमचे आपोआप चालू होतात आणि तुमचा फोन आपोआप चार्ज होतो, बरोबर ना? मग तुम्हाला तुमचा फोन चार्ज करावा लागेल, पण तुम्हाला तुमच्या फोनचा चार्जर रेसिपी सोबत जोडावा लागेल. मग तुमचा फोन नक्कीच चार्ज होईल. कसा? असे घडते जेव्हा आपण आपल्या प्रार्थनेचा चार्जर त्या परमशक्तीशी जोडतो. मग तेव्हा त्या परमशक्तीद्वारे आपल्यात आत ऊर्जा वाहू लागते. आणि ईश्वर हे परमशक्तीचे नाव आहे. तो आपला सेवक नाही ज्याचा आपण सेवक असतो. मग तुम्ही ऑर्डर दिली आणि त्यांनी काम केलं असं थोडी असणार आहे. आपल्या मार्गातील ते प्रारब्ध नष्ट करत असतात. म्हणून तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच लिहा की स्वामी, माझे सर्व प्रारब्ध हे नष्ट करा आणि मला सुखाचे दिवस येऊ द्या. आणि तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. प्रार्थना करण्याचे सर्वात मोठे 3 टप्पे आहेत. एक म्हणजे तुमच्या आत शांती येते. दुसरे म्हणजे मन शांत होते आणि शांत मनाने तुम्ही चांगले जीवन जगू शकता. आणि दुसरे म्हणजे तुम्ही विश्वास ठेवू शकता स्वतःमध्ये आणि तुमच्या भीतीवर मात करू शकता. तुम्ही पुढचा विचार करू शकता. तुम्हाला आत्मविश्वास मिळेल, तुम्हाला धैर्य मिळेल. आणि तिसरे म्हणजे तुमच्यामध्ये एक शक्ती मिळेल. देव माझ्या पाठीशी आहे या विश्वासाने तुम्ही मला नक्कीच मदत कराल. म्हणून देव तुम्हाला नक्कीच मदत करेल. जेव्हा तुम्ही प्रार्थनेत अस्तित्वाद्वारे देवाकडे मदत मागताना तेव्हा तो निश्चितपणे ती मदत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ओळखतो, पण ती मदत करतो. आणि याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही करू नका, म्हणजे तुम्ही काहीही मागाल आणि देव पूर्ण करेल. असे म्हणतात की आळशी माणसाला पाहून देवसुद्धा घाबरतो. जे काही करायला पुढे जातात त्यांनाच देव काही करतो. एकेकाळी या दूरच्या गावात एक शेतकरी राहत होता. लक्षात घ्या, ते दिवस पावसाळ्याचे होते. आजूबाजूचे खड्डे पाण्याने भरले होते. कच्चा रस्ता पावसामुळे पिस्तुलांनी भरला होता. शेतकरी पहाटेच बैलगाड्या घेऊन निघाले होते. पैसे कमवण्यासाठी तो बाजारात जात होता, पण पावसामुळे त्याला खूप त्रास होत होता. आणि तरीही शेतकरी सावकाश आणि सावधपणे आपली लगाम बाजाराकडे नेत होता. पण वाटेत अचानक एक घटना घडली आणि बैलगाडीचे चाक खड्ड्यात अडकले. आणि हे पाहून शेतकरी देवाकडे तक्रार करू लागला की एकीकडे माझ्याकडे पैशांची कमतरता आहे, पण वर पाऊस पडतोय आणि वरती माझी बैलगाडी खचली आहे. या चिखलात मी अडकला आहे. खूप हे घृणास्पद आहे. तो देवाला बोलू लागला की तुला मला मुद्दाम मारत आहेस आणि मला मदत करायला इथे कोणी दिसत नाहीये. तेवढ्यात एक व्यक्ती तिथून निघून गेली आणि शेतकऱ्याला विचारले की तू एवढी काळजी का करतोस? तो म्हणाला, मी सकाळपासून इथे बसलो आहे, माझी गाडी अडकली आहे. हे दुर्दैव माझे आहे आणि देवाने माझ्यावर खूप अन्याय केला आहे. आणि मग त्या व्यक्तीने म्हणाला की मला इतका वेळ इथे बसलो आहे. तो आपल्या नशिबाला शिव्या देत आहे आणि देवाला विचारतोय, तू स्वतः एखादी गाड्या चिखलात काढण्याचा प्रयत्न केलास का? शेतकरी म्हणाला, नाही. मग मी प्रयत्न केला नाही. मग माणूस म्हणाला, तुम्ही बैलगाडी वापरत आहात
बाहेर काढण्यासाठी चावी सेट करा, मी पण तुम्हाला मदत करेन. मग दोघांनी मिळून पहिली गाडी चिखलातून बाहेर काढली आणि बाहेर फेकले गेलेले बहुतेक लोक असे असतात की की ज्यांना स्वतः काही करायचे नसते आणि ते आपल्या नशिबाला शिव्या देत असतात. म्हणून ते देवाला शिव्या देत असतात आणि ते राहतात. त्यांना वाटते की देवाने आपल्यावर खूप वाईट केले आहे. मानवी स्वभाव आहे. जेव्हा चांगलं काम करतो ना, तेव्हा तो कोणाला श्रेय देत नाही. तो म्हणतो की त्याने ते केलंय. आणि जेव्हा काही वाईट घडत असताना तो दुसऱ्याला जबाबदार धरतो. जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी कोणी शोधत नाही तोपर्यंत तो दुसऱ्याला सांगतो. जर तुम्ही कारवाई केली नाही तर देव किंवा नशीब तुमचे काय करणार? आता तुमच्या घरात दंड आहे आणि रजिस्टर आहे, पण जोपर्यंत तुम्ही ते थांबवत नाही तोपर्यंत तो केल्याशिवाय तो कसा करणार? मग एका गावात एक व्यक्ती राहत होती. त्याला कुठेतरी कळले की कोणतीही अडचण आली तर देवच नक्की वाचवायला येतो. मग एके दिवशी त्या गावात खूप पाऊस पडला होता. तो तितका अचानक की संपूर्ण गाव पाण्याने भरले. त्या व्यक्तीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचू लागले. तेवढ्यात एक गाडी आली आणि त्या गाडीतील व्यक्तीने त्या व्यक्तीलाही गाडीत बसून जाण्यास सांगितले. आणि तो म्हणाला, मी तुझा आहे, काही गरज नाही, कारण मला देव वाचवायला येईल. आणि ड्रायव्हर तिथून निघून गेला. पण पाणी आणखी वाढू लागले आणि देवाने स्मरण करू लागला. तेवढ्यात तिथे एक नाव आली आणि बोटवाला म्हणाला, लवकर ये, मी तुला सुरक्षित ठिकाणी नेतो. तो माणूस म्हणाला, नाही, देव मला वाचवायला नक्की येईल, तू इथून जा. बोटवाला म्हणाला, मी तुला सुरक्षित स्थळी नेतो, लोकांनाही वाचवावं लागेल, तू लवकर जा, नाहीतर मला जावे लागेल. पण त्या व्यक्तीने आपला जिद्द सोडला नाही आणि शेवटी ती व्यक्ती तिथून निघून गेली. काही वेळाने पाणी वाढले आणि इतकं की ते व्यक्ती त्या पाण्यात वाहून गेली आणि मरण पावली. मग कथा असे सांगते, जेव्हा तुमच्यासमोर स्वतः देव गेला होता, तो मी असताना सुद्धा तुला मदत करायला किंवा मला वाचवायला आला नाहीस, अशी भांडणं त्याने सुरू केली. आणि आयुष्यभर तुम्ही मला सांगावे की जेव्हा जेव्हा काही अडचण येते तेव्हा देव मला वाचवायला येतो, पण तू मला वाचवायला का नाही आलास? तर तो व्यक्ती देवाकडे तक्रार करत असतो. तेव्हा देव त्याला म्हणाला, मी तुला वाचवण्यासाठी दोनदा आलो होतो, एकदा त्या गाडीचा मालक आणि एकदा त्या नावाच्या रूपाने, पण तू मला ओळखले नाहीस, पण समजले नाहीस. नुसतेच समजले नाहीस, त्याचप्रमाणे देव कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला मदत करतो, परंतु आपण समजू शकत नाही, आपण त्याला ओळखू शकत नाही. देवाचे कोणतेही चिन्ह नाही, आकार नाही, सर्व आकार त्याचे आहेत आणि सर्व रंग आणि रूपे त्याची आहेत. तो कोणत्याही स्वरूपात आपल्याला मदत करू शकतो. म्हणून तुमच्या प्रार्थनेचा परिणाम तेव्हाच होईल जेव्हा तुमच्या प्रार्थनेवर तुमचा विश्वास असेल. आणि तुमचा असा विश्वास असेल की कधी कधी तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मिळणार नाही. जसे एखादे मूल त्यांच्या आईवडिलांकडे हट्ट करतात, त्याला चाकू आणि त्यांच्या पालकांची खेळायचे आहे, मग ते त्याला थांबवतात, नको, चाकू हा चुकीची वस्तू आहे, ते तू खेळू नको. आणि त्याला समजत नाही की माझे आईवडील मला खेळण्यापासून का थांबवतात, पण ते माझ्याशी शत्रूने वागतात असे त्याला वाटू लागते. तसंच आपल्यासोबत देव करत असतो. देव आपल्या भल्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतो, कारण त्या लहान मुलाला चाकूने धोका असतो, म्हणून त्याचे आईवडील त्याला त्यापासून वाचवत असतात. कधी कधी आपण जी गोष्ट विचारतो ती आपल्यासाठी योग्य असू शकते, पण म्हणूनच ते देवासाठी, तुमच्यासाठी ते देवाला माहीत असतं की गोष्ट चुकीची आहे. पण तुम्हाला वाटत असतं की देव माझ्यासोबत चुकीचं करतोय, म्हणून तसं नसतं. देव आपल्यासाठी चांगलंच करत असतो. आणि तुम्ही मित्रांनो नक्कीच लक्षात ठेवा, तुम्ही जे बोलता ते होतं. म्हणून तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा की देवा, आमच्यासोबत सर्व गोष्टी चांगल्या करा आणि आम्हाला चांगली सद्बुद्धी द्या आणि तुमच्या मार्गावर येण्याची प्रेरणा द्या. म्हणूनच तुम्हाला ते मिळत नाही. म्हणूनच तुम्ही तुमच्या प्रार्थनेवरील विश्वास कधी गमावू नका आणि ठाम विश्वासाने ते करा आणि प्रेमळ भक्तीने करा. तुमच्या प्रार्थनेचा परिणाम एक दिवस नक्की मिळेल आणि यावर तुमचा विश्वास असायला पाहिजे. जर विश्वास असला तर तुम्हाला ते नक्की मिळते, एवढं मात्र खरं आहे. मित्रांनो, जेव्हा साधे नियम आपल्या आयुष्यात खूप मोठे बदल घडवून आणू शकतात. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणती शिस्त नाही, नियम नाहीत, त्याचे संपूर्ण आयुष्य हे खूप कष्टाने भरलेले आहे. आणि अशा व्यक्तीला आयुष्यात कधीच समजत नाही त्याने काय करावे आणि काय करावे. म्हणून काय करू नये, त्याने सगळी गोष्ट हे ट्राय केलेले असतात, पण त्याला कधीच ते उमजत नाही. हा नियम तुमच्या जीवनात योग्य दिशा देतात आणि नियमसुद्धा तुमच्या जीवनाची दिशाही बदलते. तुम्हाला बांधण्यासाठी नियम नसतात, पण नियम असे असतात की तुम्ही कधीही अडचणीत येऊ नका, म्हणून अडचणीत पडू नये, म्हणून ते नियम असतात. मनाने आणि शरीराने नेहमी आनंदी राहा. आणि जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर तुम्ही आनंदी मिळवू शकताल, पण काही लोकांना संकटापासून वाचू शकाल. तर तुम्ही तुमच्या आयुष्यात हे 10 नियम नक्कीच पाळले पाहिजे. पहिला नियम म्हणजे शांतता प्रस्थापित करा आणि इतके पास करा की
तुम्हाला तुमच्या वर्तमानाला खराब करायचे नाहीये, म्हणून तुम्ही शांतता ठेवताय. उद्याच्या समस्या सोडा, कालच्या दुःखाला आज धरून ठेवू नका. जो माणूस आपल्या कालच्या दुःखाला अडवून रडत असतो तो आपल्या आजमध्ये कधीही आनंदी राहू शकत नाही. तो फक्त आपल्या आजमध्ये पुढे जाऊ शकत नाही. तो काहीही करू शकणार नाही, कारण तो त्याच्या भूतकाळातून बाहेर येऊ शकत नाही. तो त्या आठवणींमध्ये आणि वेदनांमध्ये अडकलेला आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या मनातील सर्व दुःखांपासून स्वतःला वाचवायचे असेल तर भूतकाळातील दुःखांच्या आठवणींमध्ये तुम्ही मन कधीही अडवू देऊ नका. दुसरे म्हणजे इतर तुमच्याबद्दल काय विचार करतात हा तुमचा व्यवसाय नाही. असे म्हणतात की लोक काय म्हणतील. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात किंवा तुमच्याबद्दल ते काय तुम्हाला तुमच्याबद्दल विचार तुमच्या मनामध्ये त्यांच्या मनामध्ये आणतात, हे असा विचार तुम्ही करत बसू नका. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील हे तुम्ही देखील विचार कराल. मग ते कसे विचार करतील म्हणून विचार त्यांनाच करू द्या. तुम्ही करू नका, तुम्ही थकू नका. आणि तुमच्याकडे नाही लोक काय विचार करतील यावर नियंत्रण ठेवा. तुमचेही नियंत्रण त्यावर हवे. म्हणून तुम्ही लोकांचा विचार अजिबात करू नका. ती गोष्ट इच्छाशक्तीने बदलणार आहे. त्यांना काय हवे ते विचार करू द्या, पण त्यांना काय हवे ते त्या सांगू द्या. पण तुम्हाला जे हवे ते तुम्ही करा. कधी कधी लोक जगाचा विचार केल्याने आपण आयुष्यात काय केले पाहिजे, जे आपल्यासाठी योग्य आहे आणि जे आपल्याला आनंदित करते ते आपण करू शकत नाही. जे लोक नेहमी इतरांबद्दल विचार करतात आणि लोक काय म्हणतील याचा विचार करतात ते आयुष्यात पुढे नक्कीच जात नाही. म्हणजे लोकांचा विचार करत नाही ते आयुष्यात नक्कीच पुढे जातात. ते त्यांच्या मनाचा करतात. काहींना वाढता येत नाही तर काहींना वाढताही येत नाही. आणि कारण त्या लोक काय म्हणतील याच्याच भीती त्यांना वाटत असते, म्हणून ते वाढू शकत नाही. लक्षात ठेवा, जो काही करतो त्याच्याबद्दल लोक काहीही बोलतात. जो करत नाही त्याबद्दल कोणी काहीही बोलणार नाही. लोक तुमच्याबद्दल काही बोलत असले तरी तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे तुम्ही असे काहीतरी चांगले करत आहात ज्यावर लोकांचे लक्ष वेधले जात आहे आणि लोक बोलत आहेत याचा तुम्हाला आनंद झाला पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या चांगल्या मार्गावर आहात असे तुम्ही समजा. म्हणूनच तुम्ही कधीही लोकांबद्दल विचार करू नका. तुमच्या आयुष्याचा विचार करा व तुमच्या भविष्यात तुम्ही विचार करू शकता आणि भरपूर पुढे जाऊ शकता. आणि तुमच्या कामावर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे. आता तिसरा नियम म्हणजे वेळ तुमच्या वेळेत जवळजवळ सर्व काही बरे करतो. आयुष्यात कधी कधी कठीण प्रसंग येतात, मग ते असोत तुम्हाला नको ते काहीतरी घडते. अशा परिस्थितीत धीर अजिबात सोडू नका, ज्यांचा तुम्ही कधी विचार केला नसेल. कारण अशा वेळी प्रत्येक जखम भरून येते. तुम्हाला फक्त थोडा वेळ द्यावा लागतो. आपल्या घाईमुळे प्रत्येक दुःख प्रत्येक समस्या बनतात. आपल्या आयुष्यात खूप मोठं चांगला काळ स्वतःच दिसून येतो. आणि कारण चांगला काळ आणि वाईट काळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज वाईट काळ आहे, आज वाईट वेळ आहे, उद्या चांगली वेळ येईल. जर आज तुमच्या आयुष्यात वाईट वेळ असेल तर इच्छा करा त्यासाठी उद्या तुमच्या आयुष्यात चांगला काळ नक्कीच येईल. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्याची इतरांशी तुलना करू नका. स्वतःची कधी कोणाशीही तुलना करू नका. तुमची स्वतःची कधी कोणती तुलना केल्याने तुम्ही स्वतःला कमी समजत असता आणि त्या व्यक्तीला अद्वितीय समजत असता. देवाने बनलेले सगळे व्यक्ती हे वेगवेगळे बनवले आहेत. त्याचे कारण हेच आहे की आपण तुलना नको करायला पाहिजे. आपल्यामध्ये देवाने काहीतरी असीम शक्ती दिलेली आहे. प्रत्येक व्यक्ती ही आश्चर्यकारक आहे आणि एक अद्वितीय प्रतिभा त्याला लाभलेली आहे. कवी किंवा कमी नाही आणि त्याच्याकडं कशाचीच कमी नसते. फक्त प्रत्येक जण वेगळा आहे. त्याला ती शक्ती ओळखण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण तो एक दिवशी ती शक्ती नक्की ओळखतो. मला एक व्यक्ती भेटली जो खूप चांगला व्यवसाय करत असे आणि पूर्वी तो खूप आनंदी असायचा आणि नंतर तो खूप काळजी करू लागला. आणि मी त्याला विचारले की आजकाल तू इतका काळजीत का असतोस. मग त्याने सांगितले की पूर्वी मला खूप चांगले वाटायचे, आता जास्त स्पर्धक गेले आहेत आणि त्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो आहे. म्हणून मी त्याला विचारले, त्यांच्यामुळे तुझे नुकसान होत आहे, तुला यश मिळत नाही का. तर तो म्हणाला, मी पूर्वीपेक्षा चांगल्या हातात आहे, पण ते एकाच व्यवसायात आहे आणि माझ्यापेक्षा जास्त कमवत आहे. आधी माझ्या कमाईत खुश होतो, पण आता फक्त त्याचाच विचार करून मला ताण येतो आणि मला झोप येत नाही आणि मी दुसऱ्यांचाच विचार करत असतो. मग त्याच्या आयुष्यात कोणतीही वास्तविक समस्या नाही. समस्या ही आहे की त्याने स्वतःची इतरांशी तुलना करणे सुरू केले आहे. कारण त्याचा व्यवसाय आहे, परंतु तो माझ्यापेक्षा जास्त कमवत आहे म्हणून याची तुलना त्याच्याशी करतो आहे. त्याची कमाई अजूनही तीच आहे, परंतु आता त्याचा व्यवसायात आहे. तर कोणी त्यांच्यापेक्षा जास्त कमवत असेल तर त्यांच्यामुळे त्यांच्या हृदयातील आनंद आणि शांती गेली आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू लागाल त्या दिवशी तुम्ही शांतता तुम्हाला नक्कीच सोडून जाईल. आणि हे नक्की जाणून घ्या, कोणी तुमच्या पुढे असेल तर तसं असू द्या.
तुमच्या मागे कोणी असेल तर तसंच राहा. जर कोणी तुमच्यापेक्षा जास्त मार्क मिळवलं, तुमच्यापेक्षा जास्त कमवलं, तुमच्यापेक्षा जास्त आनंदी असेल तर त्यांना तसंच राहू द्या. कारण ते त्यांचे कर्म आहेत. त्यांनी चांगले कर्म केलेत, त्यांना चांगलं फळ मिळत आहे. म्हणून तुम्ही देवाकडे त्यांचं चांगलंच मागा, कधीच कोणाचं वाईट मागू नका. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जगातील प्रत्येक व्यक्ती व्यस्त आहे आणि जगातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन व्यस्त नाही. तेव्हा तुम्हाला हे समजेल आणि तुमच्याकडून जे काही मिळाले आहे त्याबद्दल तुम्ही नेहमी देवाचे आभार मानाल. म्हणून तुमच्याकडे ते सर्व गुण आहेत. आता 5वा गुण म्हणजे जास्त विचार करणे थांबवा. तुम्ही आयुष्यात कधीही कोणत्या गोष्टीबद्दल जास्त नक्कीच विचार करू नका. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप विचार करता ना, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व ऊर्जा एका गोष्टीवर केंद्रित करता, ज्याचा तुमच्या कुटुंबावर परिणाम होतो, तुमच्या झोपेवर परिणाम होतो. तुमचे पुस्तक फाटायला लागते आणि ते आयुष्याचे पुस्तक तुमचे पूर्ण फाटून जाते. तुम्ही दुसऱ्याला बोलताना तुम्ही मूडमध्ये नसता. मग हे गोष्टी आपल्यासोबत घडत जातात. तुम्ही गोष्टींकडे लक्ष देत नाही. तुम्ही तुमचे सर्व लक्ष एका गोष्टीवर केंद्रित केले आहे आणि त्यामुळे इतर सर्व गोष्टी मागे पडत आहे. आयुष्य म्हणते समतोल, आणि समतोल तुम्ही तो राखलाच पाहिजे. तुमचे पूर्ण लक्ष, पूर्ण ऊर्जा फक्त एकच गोष्ट एकाच वेळी करणे यातच पाहिजे. पण त्याला तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ देऊ नका. आणि तुमच्या मनाची काळजी घेणे आणि तुमच्या शरीराची काळजी घेणे ही तुमच्या सर्वात मोठी जबाबदारी आहे. आणि तुम्ही एक जबाबदार व्यक्ती बनून या सर्व गोष्टींची काळजी घ्या. आता 6वी गोष्ट म्हणजे तुम्ही भरपूर गोष्टी या तुमच्या आनंदासाठी प्रभावी. तुम्हाला हे समजले आहे की बघा, तुमच्याशिवाय तुमच्या क्षणाचे दुसरे कारण नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनाचे सार आहात, तोपर्यंत तुम्ही इतरांवर विश्वास ठेवत आहात, तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात कोणतेही बदल करू शकणार नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. आणि नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये लिहा की स्वामी, तुम्ही माझ्या पाठीशी राहा. मी तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. तुम्ही तुमच्या जीवनात कोणतेही बदल करू शकणार नाहीत. जेव्हा इतर तुम्हाला आनंदी करतील तेव्हाच तुम्ही आनंदी व्हाल. आणि तुम्ही दुःखी आहात कारण इतर तुम्हाला त्रास देतात, कारण तुम्ही तुमची मानसिकता अशी बनवली आहे. माझ्या आयुष्यातील समस्या इतर लोकांमुळे येतात आणि मला दुसऱ्यांमुळे आनंद मिळतो, हे तुम्ही ठरवले आहे. पण हे खरे नाही. तुमचा आनंद, तुमचे दुःख तुमच्या हातात आहे आणि ते तुमच्या आत आहे. जर तुम्हाला च्या देखरेखीमध्ये आनंदी व्हायचे असेल तर तुम्हाला दुःखी करण्याची ताकद जगामध्ये कोणाचीच नाही. पण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिले पाहिजे. तुम्ही फक्त ते समजून घेऊन ते तुमच्या जीवनात अंगीकारले पाहिजे. खर्च करण्यासाठी गुंतवणूक करा. जर तुम्हाला आयुष्यात खर्च करत राहायचे असेल तर तुम्हाला त्याची विकत घ्यायचे असेल तर पैसे कमवायला शिका, बचत करायला शिका, गुंतवणूक करायला शिका. जर तुम्हाला शिल्लक कशी राखायचे हे माहीत नसेल, कमावणे आणि खर्च करणे यात मग शेवटी तुम्ही नेहमी अडचणीत असाल. आणि खर्च करणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच वेळी त्यातील निम्मा खर्च करून नफा आणि तुम्ही त्यात पूर्ण गोष्टी खर्च करतात तर हे चुकीचं आहे. तुम्ही नेमकाच विषय आणि पैसा खर्च केला पाहिजे. आता 8वा विषय असा आहे की तुमच्या जीवनातून विषारी नातेसंबंध आणि विषारी लोकांपासून तुम्ही दूर राहा. जी माणसं आणि नाती तुमच्या आयुष्यात विष कालवत आहेत त्यांच्यापासून तुम्ही नक्कीच लांब राहिले पाहिजे. ते तुमच्यासाठी कितीही चांगले असली तर ते त्यांच्याशी तुम्ही किती ओढ असली तरी तुम्हाला असं वाटतं की ते आपले आहेत, पण तसं नसतं. तुम्ही कोणावर विश्वास ठेवू नका, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात समस्या भरपूर आहेत आणि समस्यांचे तारे तुमच्या आयुष्यात आहेत, पण तुम्हाला ते खायला घालत आहेत आणि म्हणून त्यांच्यापासून तुमचे संरक्षण करा. आणि 8वा मुद्दा म्हणजे आपण बघितला, तर आपण 9वा मुद्दा बघूया. तुम्हाला जे हवे आहे त्याच्या मागे जा. तुम्हाला आयुष्यात कधीही अश्रू येणार नाहीत. जर तुम्हाला ते मिळवायचे असतील तर तुम्ही प्रयत्न केले नाही किंवा सोडले नाही तर तुम्हाला ती गोष्ट तुमच्या आयुष्यात भरपूर मिळेल. म्हणून ते सोडू नका. त्यात तुम्ही प्रगती करत राहा. तुम्हाला काय मिळवायचे आहे याचा विचार करा आणि फक्त ती इच्छा करा. तुम्ही ते मिळवण्याची योजना आखत आहात असे समजा. तुम्ही ती मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहात आणि भरपूर मेहनत करतात असे तुम्ही लिहून काढा की मला हे गोष्टी मिळणार आहेत, तर त्या तुमच्या आयुष्यात लवकरच येतील. आयुष्यात बरेच लोक जर ते एखाद्या गोष्टीत हरले आणि अपयशी ठरले तर ते पुन्हा कधीही प्रयत्न करत नाही आणि ते कधीच मिळवत नाही. जगात मिळालेले सर्व परावाने आणि एकाच वेळी यशस्वी झाले नाहीत. अपयश म्हणजे शेवट नाही, तर ती तुमच्या यशाची पहिली पायरी आहे. तुमच्या सवयी तुमचे भविष्य ठरवतात. तुमचे भविष्य कसे असेल ते तुमच्या सवयी दाखवतात. 2 सर्वात मोठ्या सवयी म्हणजे खाणे आणि एक झोपणे. ज्याला सांभाळता येत नाही या 2 मूलभूत सवयी जीवनात काहीही साध्य करू शकणार नाहीत. कारण खाणे, पिणे आणि झोपणे याबाबत काही नियम नाही. ती व्यक्ती आजारी पडेल आणि मनाने दुःखी होईल. अशा व्यक्तीला
आयुष्यात काही साध्य नक्कीच करता येत नाही, म्हणून स्वतःच्या त्या सवयी जोडा आणि ज्यामुळे तुमचे भविष्य घडेल. आणि चांगले तुमचे भविष्य आणि आयुष्य चांगले बनवा. तुमचे भविष्य चांगले बनवा. ज्या सवयी तुम्हाला मागे घेऊन जातात त्यापासून स्वतःचे रक्षण करा आणि त्या सवयी स्वतःमध्ये विकसित करा. आणि ज्या तुम्हाला आयुष्यात पुढे नेतील त्या सवयी नक्कीच तुम्ही अंगीकारी करा. जर तुम्हाला या 10 गोष्टी आवडल्या असतील तर कमेंटमध्ये स्वामी आम्ही तुमच्या नक्कीच मार्गात आहोत आणि तुमच्या सेवेत आहोत असं टाईप करा. आणि स्वामी तुम्ही आमच्या पाठीशी नक्की राहा आणि आमच्या संकटात तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या, कारण तुम्हीच आमचे माता आहेत आणि तुम्ही आमचे पिता आहेत. कारण आमचा फक्त तुमच्यावर विश्वास आहे, म्हणून आम्हाला तुम्ही सांभाळू शकता. म्हणून मित्रांनो, काहीतरी मिळवण्यासाठी प्रेम ह्या भावनेकडे अमर्यादित मार्ग असतात. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट ही प्रेमाने मिळवली पाहिजे आणि प्रेमाने जिंकली पाहिजे. अनेकांनी प्रश्न विचारला की आमचे वर्षानुवर्षे जुने नाते तुटले आहे आणि आम्ही कितीतरी वचने दिली होती, त्या नात्यात खूप आठवणी होत्या आणि इतक्या वर्षाचे आमचे नाते देखील तुटले आहे. आपल्या स्वप्नातही नाही आपलं नातं सुद्धा तुटू शकतं याची कल्पना आपण कधीच केली नव्हती. आणि आज हे नातं तुटल्यावर आपण खूप संकटातून जात आहोत. असं का होतंय? तर आपल्यासोबत शेवटपर्यंत राहायचं वचन देणारी व्यक्ती श्वास तोच माणूस आहे आणि मध्येच तो आपल्याला सोडून जातो, आपला हात सोडतो. त्यासाठी या साऱ्या जगात तो एकच आपला असतो आणि एकच दिवस असा भास होतो आणि तो आपल्याला सांगतो की तो कधीच आपला नव्हता. आणि या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. मग या 10 गोष्टी तुम्ही नक्की लक्षात घ्या, ज्या प्रत्येक नात्यात असाव्यात आणि दोन्ही बाजूंनी असाव्यात. जर या 10 गोष्टींपैकी एकही नात्यात नसेल तर हे नातं आज नाही तर उद्या ते तुटून जाईल. आणि पहिल्यांदा, नात्यात अटी नसाव्यात. जिथे नात्यात अटी असतात तिथे आपण नात्याचे आयुष्य कमी करतो. तुम्ही माझ्या मागे लागाल तर मी तुम्ही पहिली गोष्ट सांगतो तरच आमची नाती तिथेच काम करू शकतील आणि जिथे आम्हाला परिस्थिती जाणवेल. आम्ही काही दिवस तिथे होतो आणि पण काही दिवसांनी तीच परिस्थिती नाते नष्ट करतात. याचा अर्थ असा नाही की प्रेमात कोणतेही नियम नसावेत. याचा अर्थ एवढाच की नाते कोणाच्या तरी दिसण्यावर, कोणाच्या पैशांवर आधारित असेल तर ते पैशांवर अवलंबून असते आणि त्याचे आयुष्य फार मोठे असू शकत नाही. नात्यातली दुसरी गोष्ट जी सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे कधी कधी काही नाती रसाने सुरू होतात. काही लोकांना ती खूप उशिरा कळते, पण ज्यांना नात्याची सुरुवात खोट्याने होते ते त्याच वाटेवर चालू राहते. एक दिवस वाईट संपतो आणि त्यांची ती रस संपती आणि ज्याची नाती संपतात त्यानंतर त्यांना काहीच कळत नाही. माणसाला कळते की ती व्यक्ती स्वतः खोटी होती, नातं स्वतःच्या बाजूने खोटं होतं आणि त्यामुळेच नातं तुटतं. जर सत्य असतं तर नातं तुटलं नसतं. सत्य काय असतं व कसं असतं? एवढी ताकद जर 2 माणसं एकमेकांशी खरे असतील, छोट्या अडचणी आल्या तरी ते जंगल ओलांडूनही आणि संकट ओलांडूनही एकमेकांच्या सोबत राहतील, म्हणजे ते नातं खूप टिकत असतं. तिसरी गोष्ट म्हणजे कठीण प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे. संपूर्ण जगात एकत्र आहे आणि तो तुमच्या दुःखात तुमची साथ देतो. तो तुमचा खरा सोबती आहे आणि तो तुम्हाला धावताना दुःखी पाहून भांगरतो आणि तो घाबरतो. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात जर अडचणीत असाल, जर तो व्यक्ती तुम्हाला मदत करत असेल तर तो तुमचा खरा मित्र असतो. एवढे मात्र खरे आहे, जर तो तुम्हाला एकटे सोडून निघून गेला तर तो तुमचा खरा मित्र कधीच होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात ना, संयम, धर्म, मित्र आणि स्त्रिया संकटाच्या वेळी त्यांची परीक्षा घ्या. मित्र तुमच्याकडे किती संयम आहे हे ते कठीण परिस्थिती आणि प्रसंगी परीक्षा घेत असतील. आणि तुमच्या कोण मित्र कितपत खरा आहे हे फक्त कठीण काळातच कळते आणि एक स्त्री तुमच्याशी किती खरी आहे ते फक्त तुम्हाला त्याच काळात कळते. चौथी गोष्ट म्हणजे ते तुमच्या नात्यातील उणिवा इतरांना, आणि जे लोक त्यांच्या नात्यातील उणिवा इतरांना सांगतात, इतरांना सल्ला घेतात, चला ते घेऊ आणि मित्रांना विचारू की त्यांच्या नात्यात दुरावा आहे की नाही. एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे जगात तुमचे नाते तुमच्यापेक्षा चांगले कोणीही समजू शकत नाही. माणसाचा स्वभाव असा आहे की जेव्हा तो आपले विचार कोणाला सांगतो तेव्हा तो स्वतःला बरोबर दाखवत नाही किंवा बरोबर तो दाखवत शकत नाही. समोरची व्यक्ती चुकीची आहे आणि अशा परिस्थितीत काय होते की इतर लोक तुम्हाला बरोबर आणि तुमचा जोडीदार चुकीचा सिद्ध करतात आणि त्यामुळे नातेसंबंध बिघडतात. तुमच्या नात्यात कोणतीही अडचण असू शकते, मग ती मैत्री असो किंवा नवरा बायको असतो किंवा मैत्रीण असो. ते फक्त पत्नीचे शरीर, सासूचे किंवा सुनेचे आणि 2 भावांचे कोणतेही नाते असो, परंतु आपल्या नात्यांसंबंधाबद्दल चुकूनही बाहेरच्या लोकांना सांगू नका. ते आगीमध्ये काळ्या टाकतात, मग ती आग जास्त पेटते, कारण तरच तुम्हाला उपचार करावे लागतील ते योग्यरित्या. या 5 गोष्टी ज्यांची शिफारस केली जात नाही. मग एकमेकांच्या वेळोवेळी तुमचा विश्वास आणि प्रेमाची जाणीव करून द्या.
आणि मानवतेचे मन हे असे आहे की त्याचे नाते जसे जुने होत जाते ती मैत्री आणि प्रेम दाखवायला विसरते. काही फरक पडत नाही ही तक्रार विवाहित लोकांमध्ये जास्त आढळते. लग्नानंतर प्रेम दाखवण्याची गरज नव्हती असे लोकांचे मत आहे. खरं तर लग्नानंतर प्रेमाची सर्वात जास्त गरज असते, कारण दोन व्यक्ती एका छताखाली राहतात. जर आपण एकत्र राहतो तर एकमेकांच्या विश्वास जिंकण्याची आणि एकमेकांना मदत करण्याची त्यावेळी खूप गरज असते. प्रेमाची भावना दूर करण्यासाठी आणि या आठवड्यात नात्यात कितीही वर्षे लोटली तरी तुमचे नाते नेहमीच नवीन राहते. आता आयुष्यात जुनेपणा येत नाही. आणि मग मित्रांनो, 6वी गोष्ट अशी आहे, जास्त प्रेमाला बंधन बनू नका. जेव्हा एखाद्या नात्याला खूप बंधन असतात आणि खूप प्रेम असते तेव्हा जर जास्त बंधन आले तर त्या नात्याला गुंतलेली माणसे गुरमटायला लागतात की तू हे करणार नाहीस, असे करू नकोस, तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर तुला हे करावे लागेल, तुम्हाला असे जावे लागेल. जर या सगळ्या गोष्टी नात्यात आल्या तर नात्यांचा शेवट निश्चित होतो आणि हे नाते जास्त काळ टिकत नाही. म्हणूनच नात्यात कितीही खंड पडू नये ते जास्त भरून काढण्याचा प्रयत्न करू नका. याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखाद्याला त्याचे चांगले वाईट सांगू किंवा समजून घेऊ नका. आणि कोणाला सांगणे आणि समजावून सांगणे वेगळी गोष्ट आहे, पण कोणावर नियम लादणे, बळजबरीने करणे, बंधन लादणे, लोडणे, सहचार्य, अद्भुत नाते, इतिहास, निष्ठा, दोन व्यक्ती एकमेकांशी प्रामाणिक असल्याशिवाय या नात्यात कधीही खोली येऊ शकत नाही. दोन्ही जरी माणसे पृष्ठभागावर भेटली आणि आत्म्यापासून आणि हृदयापासून भेटली तर ते एकमेकांचे असतात. आपण कधीही भेटू शकत नाही आणि जे नाते आत्म्याशी जोडलेले नाही ते फारसे मजबूत नसते. म्हणून तुमचे नाते एकदम मनापासून जोडलेले पाहिजे. जर एखादी व्यक्ती नातेसंबंधात असेल, फसवणूक केल्यावर त्याला वाटतं की समोरच्याला कळत नसेल तर ही आपली चूक आहे. आपल्या चुका आपली फसवणूक आहे. आज नाही तर उद्या एक ना एक दिवस त्याला नक्की कळेल आणि ज्या दिवशी तो येईल तुमच्या नात्याबद्दल या सर्व गोष्टी जाणून घ्या. मग तो भरपूर पस्तावा करेल. तुमचे नाते विखुरलेले राहतील आणि संपतील. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या नात्याचे आयुष्य वाढवायचे असेल तर दोघांच्याही आयुष्यात एकमेकांशी प्रामाणिक राहा. आता 8वी गोष्ट म्हणजे एकमेकांना समजून घेणे. समजून घेणे हे तुम्ही भरपूर गोष्टी यात करू शकता. कोणाच्याही बोलण्याने प्रभावित स्वतःला करू नका. काहीही पाहिले असेल, काही निवडले असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका. काही ऐकले असेल तर चुकीचे समोरच्याला, आपल्या मैत्रिणीला किंवा आपल्या परिवारातील व्यक्तीला बोलू नका. जेव्हा तुम्ही बघता ऐकता तेव्हाच विश्वास ठेवा. तुम्ही जितका राग समजून घ्याल तितके तुम्ही एकमेकांना आनंदी ठेवू शकाल. जितके कमी समजाल तितके तुम्ही अपयशी व्हाल. नातं जेवढं समजून घेतं तितकं नातं आणि अधिक अयशस्वी आणि यशस्वी होत असतं. म्हणून तुम्ही जेवढं समजून घ्याल ना तेवढं तुमचं नातं अयशस्वी होण्यापासून नक्कीच टळेल आणि तुमचं नातं नक्कीच यशस्वी होईल. अनेक वेळा अनेक नाते जोडलेली राहतात, पण मजबुरीमुळे, कौटुंबिक समस्यांमुळे, समाजामुळे, स्वतःच्या आनंदामुळे बरेच लोक म्हणतात की आमचं नातं ते होऊ दे आणि आज ते हे नाते संपवा. पण ही मजबुरी आहे, या समस्या आहेत आणि यामुळे आपलं नातं जपतो आणि कुठल्या तरी मजबुरीमुळे किंवा अडचणीमुळे यात नातं असणं किंवा नसणं सारखेच आहे. आणि त्यासाठी जे तुम्हाला समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही एकमेकांना जितके अधिक समजून घेऊ शकता, रागावर जितका जास्त विश्वास आणि कंट्रोल ठेवू शकता तितके तुम्ही एकमेकांना आनंदी ठेवू शकता. तर नवीन गोष्ट म्हणजे मोकळेपणाने बोलायला शिका. अनेक वेळा भीतीमुळे आपण एकमेकांना सर्व गोष्टी सांगू शकत नाही, पण तुम्हाला ते माहीत नसते की तुमची ही भीती तुमच्या नात्याला जितकी उघडी पडेल तितकीच खाऊन टाकेल. एकमेकांना स्वतःबद्दल सांगा. तुम्ही एकमेकांबद्दलची समज जितकी वाढेल तितकीच तुम्ही दुसऱ्याला समजून घेऊ शकाल. एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी फक्त एका छताखाली राहणे पुरेसे नाही. तुम्हाला त्याची चौकशी करावी लागेल, त्याचा आत्मा, तर तुम्ही त्या व्यक्तीला समजू शकता. माणूस स्वतःमध्ये संपूर्ण जगासारखा असतो, हे खरे आहे का? माणसांना संपूर्ण आयुष्यात समजून घेणे हे त्याचे सोपे काम नाही. जर तुम्हाला समजू शकत असेल तर वेळ आल्यावर तुम्हाला कळेल की आपल्याला काय समजले आणि काय बाहेर आले. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ते कधीच नीट समजले नाही आणि जर तुम्हाला त्या प्रेमात ते समजले असेल तर तुमची समज वाढवायची असेल तर मग तुम्ही हे खूप उपयुक्त गोष्टी करू शकता. तुम्ही एकमेकांशी पूर्णपणे मोकळेपणाने बोलणे अधिक महत्त्वाचे आहे आणि यामुळे तुमच्या नात्यातील विश्वास वाढेल आणि ज्या नातेसंबंधात विश्वास मजबूत असेल ते नाते कोणालाही डळमळू शकत नाही आणि या नात्याचा विस्तार भरपूर होतो आणि तुम्ही ते मनाने ते नाते स्वीकारले पाहिजे. जगभरात आपण लोकांसोबत या मानसिकतेने चालतो की ते जसे आपल्यासोबत चालत आहेत तेही आपणही त्यांच्यासोबत चालू आणि ते नाते नात्यात चालत नाही. म्हणून आपण त्यांच्या मनाप्रमाणे नाही चालले पाहिजे. आपण दोघींचे मन धरले पाहिजे
आणि दोघींच्या मनाप्रमाणे चालले पाहिजे. कधी कधी दुकानात तुम्ही काही घ्यायला गेलेत तर तुम्ही दुकानदाराला विचारता, ही गोष्ट तुमच्याकडे आहे का? मग तो नाही म्हणतो तर तुम्हाला राग येण्याचं कारण नाही. तुम्ही तुमची ती वस्तू दुसरीकडून घेऊ शकता. म्हणून तुम्ही कुठेही राग करून चालत नाही. तुम्ही तुमच्या पार्टनरलाही तसेच समजून घेतले पाहिजे. आणि मग तुम्ही चुकले असाल तर माफी मागायला काही हरकत नाही. जर ती व्यक्ती आपल्याला इतकी प्रिय असेल, तर ती नाती इतकी गोड असेल, तर ती व्यक्ती आपण काही न करता माफी मागावे. आणि चूक तुमची असेल तर माफी नक्कीच मागावी. बाहेरील जगात साधे गणित 2 आणि 2 4 असे असते, पण जे हृदयाच्या जवळ असतात त्यांच्याबरोबर गणित हे चालत नाही. 2 आणि 2 नंतर ते देखील परत येते आणि तिथे 2 आणि 2 4 असतात असे नसते. काहीही होऊ शकते. तिथं घडा हे खूप महत्त्वाचे आहे. आणि तुम्ही तुमच्या नात्यातल्या सध्या गोष्टी सर्व करत आहात, जगासोबतही तेच करत आहात. जसं तुम्ही तुमच्या मनाने, हप्त्याने आणि मनाने नाही तर तसे मनाने चालत आहात. एकमेकांचा आदर करा, एकमेकांची कदर करा आणि त्यांचे फायदे तोटे यांच्यावरती उठून नाती जपायला शिका. म्हणून तुम्ही या नात्यात भरपूर गोष्टी आज शिकला आहात आणि तुम्ही असे नाते नक्कीच जपून ठेवा आणि त्यांचा कधीच तिरस्कार करू नका. मग तुमच्याजवळ सर्व लोक कसे खुशीने राहतील ते बघा. काहीतरी मिळवण्यासाठी प्रेम या भावनेने अमर्यादित मार्ग असतात, पण तुम्ही प्रेम तसे केले पाहिजे. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी मिळवण्यासाठी पैसा हे एकमेव साधन आहे. पैशामुळे तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या गोष्टी येतील याची कल्पना करताना आपल्याला नक्कीच जास्त मजा येते. तेवढी मजा केवळ पैसा आहे अशी कल्पना करून येत नाही. तुम्हाला जे आवडते ते तुमच्याकडे आहे. तुम्हाला जे आवडते तेच तुम्ही करत आहात. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुमच्याकडे आहेत अशी कल्पना करून बघा. कारण नुसता पैशांचा विचार करण्यापेक्षा जसे केल्याने चांगले वाटते. तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी प्रेमाच्या आवेगाकडे अनेकविध मार्ग आहेत आणि त्यापैकी एक मार्ग म्हणजे पैसा. पैसा हाच एकमेव मार्ग आहे. आणि असे समजण्यासाठी चूक करू नका हा एक मर्यादित विचार करण्याचा प्रकार झाला. त्यामुळे तुमचे आयुष्य जगण्याला सुद्धा मर्यादा येतात आणि अत्यंत धाडसी अशा घटनाक्रमाने मग तुमच्या बहिणीने नवीन कार मिळवली. ती कामावर जात होती आणि एका पुरात अडकली आणि तिची कार पाण्यात अडकून पडली आणि पाण्याची पातळी काही धोकादायक नव्हती. एकदा एका बचाव पथकाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने तिने ती कार एका कोरड्या जागी आणली आणि तिने ही घटना फार गंभीरपणे घेतली नाही. उलट तिलाच हसू आले. आणि या साऱ्या प्रकाराची एका टीव्ही वृत्तपत्राने देखील रात्रींच्या बातम्यांमध्ये दखल घेतली होती. पाण्यामुळे माझ्या बहिणीच्या कार पूर्णपणे खराब झाली होती, पण एका आठवड्यातच तिला एका छोट्या रकमेचा चेक मिळाला व तिने नवीन आवडती कार घेतली. या साऱ्या अनुभवातील सगळ्यात चांगला भाग म्हणजे घराचे काम सुरू असल्याने माझ्या बहिणीची कार विकत घेण्यासाठी जास्तीचे पैसे नव्हते. दुसरी कार विकत घेण्याचा ती विचारही करू शकत नव्हती. पण आमच्या दुसऱ्या एका भावंडाने नवीन कार घेतली. हे ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. केवळ याच कारणामुळे त्याला दुसरी कार घेता आली. आणि माझ्या त्या भावाने कार घेतल्याने माझ्या बहिणीला खूप आनंद झाला होता व तिने तो व्यक्तही केला. त्यामुळे प्रेमाच्या आकर्षणाचा नियम तिला लागू झाला व तिलाही कार मिळाली. हीच प्रेमाची शक्ती आहे. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मिळेपर्यंत तुम्हाला कळत नाही की ते तुम्हाला मिळणार आहे, पण प्रेमाच्या आवेगाला ते माहीत असते. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला जे हवे आहे त्याची कल्पना करा, त्याच्याबद्दल आनंद तुम्हाला जाणवू लागेल आणि मग प्रेमाचा आवेग तुम्हाला हासे घडवण्यासाठी आणि देण्यासाठी अगदी योग्य मार्ग शोधून काढेल. मानवाला डोके लढवण्यास मर्यादा येतात, मात्र प्रेमाला मात्र अशी कोणतीही मर्यादा नाही. त्याचे मार्ग आपल्या अपेक्षेपेक्षा खूपच व्यापक असतात. तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी पैसा हाच मार्ग आहे असे समजून स्वतःचे आयुष्य मर्यादित करू नका. पैसा हेच तुमचे लक्ष बनवू नका. जर तुम्हाला काय हवे आहे याच करायचे असेल तर तुमच्याजवळ काय हवे अशी तुमची इच्छा आहे हे तुमचे लक्ष असू द्या. आणि तुम्हाला नवे घर हवे असेल तर त्या घरात राहण्याचा आनंद आत्तापासूनचा अनुभवा. आणि तुम्हाला सुंदर कपडे हवे असतील, वस्तू हव्या असतील, कार हवी असेल, महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, परदेशी जायचे असेल, संगीत शिकायचे असेल, अभिनय शिकायचा असेल, शिक्षण व खेळ शिकायचा असेल तर त्या साध्याची कल्पना करा आणि या साऱ्या गोष्टी अमर्यादित प्रमाणात तुमच्याकडे नक्कीच येतील. प्रेमाचे वर्चस्व. पैशांच्या बाबतीत एक नियम आहे. तुम्ही पैशांच्या प्रेमापेक्षा जास्त महत्त्व देऊ शकत नाही. तुम्ही कसे केले तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. प्रेम ही तुमच्या आयुष्यात वर्चस्व गाजवणारी गोष्ट असली पाहिजे. प्रेमापेक्षा जास्त काहीही नसते. पैसा हे तुमच्या हातातील केवळ एक साधन आहे व ते प्रेमाच्याच मार्गाने तुमच्या हातात येतात. परंतु तुम्ही जर प्रेमापेक्षा पैशाला अधिक महत्त्व दिले तर तुमच्या आयुष्यात नकारात्मक गोष्टींचा साठा होईल आणि पैशांबाबत प्रेम व्यक्त करून तुम्ही इतरांसोबत मात्र नकारात्मक व उद्धटपणे वागताल आणि तर त्यांचा काही फायदा नाही होणार आहे. कारण तुम्ही असे केले तर नकारात्मकतेसाठी तुम्ही दरवाजे खुले करत आहात एवढं मात्र नक्कीच.
मग तुमची नाती, आरोग्य, आनंद या साऱ्या गोष्टींवर त्याचा परिणाम दिसून येतो. तुम्हाला प्रेम हवे असेल तर दिल्यावरच तुम्हाला ते परत मिळू शकते, हे लक्षात ठेवा. जेवढे जास्त तुम्ही द्याल तेवढे जास्त मिळवाल. याचा एकच मार्ग म्हणजे तुम्ही स्वतः प्रेमाने भरून जायला हवे. तुम्ही चुंबक होईस्तोवर तुम्हाला हे करावे लागेल. तुम्ही तुमचे आयुष्य व्यवस्थित जगण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा कमवण्यासाठीच तुम्ही आहात आणि पैशाअभावी दुःख सहन करण्यासाठी तुमचा जन्म नाही. कारण या दुःखांमुळेच जगात नकारात्मकता वाढते. आयुष्याचे सौंदर्य म्हणजे जर तुम्ही प्रेम दिलेत तर तुम्हाला हवा तेवढा प्रेम तुमच्याकडे पैसा येईल, एवढे मात्र खरे आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांना मनापासून प्रेम करा आणि सगळ्यांना मनापासून प्रेम द्या, तेही तुम्हाला तितकेच प्रेम देतील, एवढे मात्र खरे आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेमाचा आकर्षक असा आवेगच जगातील पैशांची व्यवस्था करतो आणि जो कोणी प्रेम देत असतो त्याच्याकडे हे पैसे येतात. पैशांबद्दल तुम्हाला कसे वाटते हे तुम्ही सांगू शकता, कारण तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पैशांबद्दल चांगले वाटणारच नाही. प्रेमाचा आवेगच पैसे आणतो व या शक्तीने ते पैसे तुमच्याजवळ टिकून राहतात. जेव्हा तुम्ही बिल भरता तेव्हा त्यांच्याबद्दल चांगले वाईट असे मार्ग शोधून काढा. ही बिले म्हणजे तुम्हाला मिळेल असलेले चेकच आहेत अशी कल्पना करा किंवा त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना मनात बाळगा व ज्या कंपनीने तुम्हाला हे बिल पाठवले आहे तिच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करा. काही पैसे व तुमच्या हातात आले की ते कितीही कमवू असू देत, पण त्याबद्दल आभारी राहा. लक्षात ठेवा, कृतज्ञता ही द्विगुणित करणारी भावना आहे. जेव्हा तुम्ही पैसे देता तेव्हा त्याबद्दल चांगली भावना मनात बाळगा. तुमच्याजवळील पैसे कमी झाले म्हणून वाईट वाटून घेऊ नका. या दोघांमधील फरक म्हणजे खूप पैसे असणे व कमी पैसे असणे यातील फरक आहे. तुमच्याजवळील पैसे म्हणजे खूप पैसे असण्याचा मार्ग समजा. प्रत्येक बिलाची पुढची बाजू ही सकारात्मक मार्ग व मागची बाजू ही नकारात्मक मार्ग समजा. तशाच पद्धतीने तो चेक वापरा. यशाबद्दल तुम्हाला खरेच चांगले वाटत असेल तर ते कोणतेही यश असो, तुम्हाला ही यश मिळतेच. पगार किंवा नफा कोणत्याही मार्गाने आलेल्या पैशांना सारखीच किंमत द्या. पैशापेक्षा तुमचा व्यवसायाच्या भरभराटीला तुम्ही जास्त महत्त्व दिले तर तुमचा व्यवसाय आणखी प्रगती नक्कीच करेल. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी मिळवण्यासाठी पैसा हे केवळ एक उपकरण आहे. प्रेमाच्या शक्तीजवळ मात्र असे खूप मार्ग आहेत जे तुम्हाला चांगले आयुष्य देतील. पैसा म्हणजे त्यापैकी केवळ एक असते. तुम्हाला जे आवडते त्याच्यासोबतच तुम्ही आहात अशी कल्पना करा. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करता आहात असे समजा. कारण तुम्ही केवळ पैशांबद्दलच विचार करण्यापेक्षा या गोष्टींचा विचार केलात तर तुम्हाला खूप बरे वाटेल. तुम्ही प्रेमाला महत्त्व देता तेव्हा तुम्हाला हवे असलेले पैसे आपोआपच तुमच्याकडे येतात. हेच आयुष्याचे सौंदर्य नक्कीच आहे. शक्ती आणि नाती तुम्हाला भरपूर काही मिळतील, म्हणून त्याच्यापासून शिकायला मिळते. एखादी व्यक्ती कितीही बिनमहत्त्वाची असो, तिला खूप काळजी, प्रेम द्या आणि समंजसपणा दाखवा. त्या बदल्यात कोणतीही अपेक्षा करू नका. त्यानंतर मिळणारे आयुष्य कधीही पूर्वीसारखे नाही. प्रेम देणे हा नियम तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला लागू होतो. प्रेम देणे हा त्यामध्ये देखील लागू होणारा नियम आहे. एखादी व्यक्ती तुमच्या ओळखीची आहे की नाही, ती तुमची मित्र किंवा मैत्रीण आहे की नाही, तुम्ही तिच्यावर प्रेम करता का नाही याच्याशी प्रेमाचा कायद्याचा काही संबंध नसतो. तुमच्यासमोर तुमचे कार्यालयातील सहकारी आहे की वरिष्ठ, पालक, मूल, विद्यार्थी किंवा एखादा दुकानदार यांच्याशी प्रेमाच्या कायद्याचा काही संबंध नसतो. तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी एकतर तुम्ही प्रेमाने वागत असता किंवा नसता आणि तुम्ही जे देता तेच तुम्हाला मिळत जाते. नात्यांमध्ये तुम्ही खूप प्रेम व्यक्त करू शकता. या नात्यांमध्ये तुम्ही कशा प्रकारे प्रेम देता त्यानुसार तुमच्या संपूर्ण आयुष्यात बदल घडून येतो. त्याचवेळी नात्यांमुळे तुम्ही खाली देखील घसरू शकता, कारण प्रेम न देण्यासाठी कारण म्हणून तुम्ही त्याचा वापर करता. तुम्ही जे इतरांना देता तेच तुम्ही स्वतःला देत असता. इतिहासातील सगळ्यात महान अशा व्यक्तींनी कायम हेच सांगितले आहे की इतरांवर प्रेम करा. केवळ तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात म्हणून प्रेम केले पाहिजे असे नाही. ते तुमच्या आयुष्याचे जणू गुपित आहे. तुम्हाला आकर्षणाचा नियम दिसला आहे. जेव्हा तुम्ही जो इतरांना प्रेम द्याल तेव्हा तुम्ही एक खूप छान आयुष्य जगू शकाल. तुम्ही इतरांना प्रेम द्याल तेव्हा तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे आयुष्य मिळेल. एकाच नियमावर सारे आधी काही आधारित आहे. तुमच्या शेजाऱ्यांवर तुमच्या स्वतः इतकेच प्रेम करा व तुम्ही ते परत मिळवाल. प्रेमळपणा, प्रोत्साहन, सहकार्य, कृतज्ञता किंवा इतर कोणत्याही चांगल्या भावनेच्या रूपात इतरांप्रती प्रेम व्यक्त करा आणि ते तुमच्याकडे नक्कीच परत येईल. काही पटीने जास्त येईल. तुमचे आरोग्य, आर्थिक परिस्थिती, आनंद, नोकरी या साऱ्याच बाबतीत हे खरे ठरते. टीका, राग, संयम स्वभाव आणि वाईट भावना यांद्वारे नकारात्मकता व्यक्त करा. तुम्हाला तेच परत मिळेल, अगदी नक्की. आणि अशी नकारात्मकता परत येते आणि ती देखील वाढून येते, म्हणून अधिक नकारात्मकतेला आकर्षित करते.
याच परिणामात तुमच्या संपूर्ण आयुष्यावर दिसून येतो. म्हणून नकारात्मक भावना कधीच मनात ठेवू नका. हे दुसऱ्या व्यक्तीबद्दल नाही, तुम्ही तुमच्या नात्यात काय देत आहात हे तुम्ही आत्ता सांगू शकता. हे नाते जर चांगले असेल तर तुम्ही नकारात्मकतेपेक्षा प्रेम आणि कृतज्ञता देत आहात असा त्याचा अर्थ होतो. सध्याचे नाते जर कठीण व आव्हानात्मक वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही नकारात्मक जास्त प्रमाणात व्यक्त करत आहात. आणि काही लोक असा विचार करतात की दुसऱ्या माणसामुळेच त्यांचे नाते चांगले किंवा वाईट ठरत असते, पण आयुष्यात असे नसते. तुम्ही प्रेमाच्या आवेगाला असे सांगू शकत नाही, दुसरी व्यक्ती प्रेम देईन तेव्हाच मी प्रेम देईन. तुम्ही प्रथम देईपर्यंत आयुष्यात कोणतीच गोष्ट तुम्हाला मिळत नाही. तुम्ही जे काही देता तेच तुम्हाला मिळत असते. हा आकर्षणाचा नियम आहे आणि हाच नियम सर्वांना लागू होतो. एवढं मात्र खरं आहे. त्यामुळे दुसऱ्या माणसांवर काही अवलंबून नसते, सारे काही तुमच्यावर अवलंबून असते. तुम्ही काय देता व कोणत्या भावना जतन करता हे त्यावर काही सारे अवलंबून असते. त्या माणसाला तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचा विचार करून दाद देऊन कृतज्ञ राहून तुम्ही तुमच्या नात्यात बदल नक्कीच घडून आणू शकता आणि ते तुम्ही भरपूर वेळेस करू शकता. न आवडणाऱ्या गोष्टीपेक्षा आवडणाऱ्या गोष्टींकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ लागाल आणि तेव्हा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडून येईल आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत काही अतुलनीय घडले आहे अशा प्रकारे ते तुमच्याकडे परत येईल. पण हे अतुलनीय म्हणजे प्रेमाचा आवेग, कारण त्यामुळे नकारात्मकतेचा नाश होतो. नात्यांमधील नकारात्मकता देखील यामुळे निघून जाते. तुम्हाला यासाठी काय करावे लागेल तर त्या माणसातले जे तुम्हाला आवडते त्याकडे लक्ष देऊन प्रेमाच्या आवेगाला बांधून ठेवावे लागेल. यामुळे तुमच्या नात्यातील सारे काही बदलून जाईल आणि प्रेमाच्या शक्तीमुळे पुन्हा एकत्र आलेली शेकडो जोडपी मला माहीत आहेत. पण एका महिलेची गोष्ट या सगळ्यात अधिक उठून दिसणारी आहे. या महिलेच्या मनातून तिच्या पतीबद्दलचे प्रेम नाहीसे झाले होते. त्याचे जवळ अनेक देखील तिला सहन होत नसे. तिचा नवरा दररोज तक्रार करत असे, तो कायम त्रासलेला असे, तो उदासीन व रागीट झाला होता आणि तिला वेडेवाकडे बोलत असे आणि त्याचा 4 मुलांनाही रागवत असे. प्रेम देण्याबद्दल जेव्हा या महिलेला कळाले की त्याच क्षणी तिने ठरवले की वैवाहिक समस्यांबद्दल वाईट वाटण्यापेक्षा आनंदी राहिले पाहिजे. लगेचच त्याच्या घरातील वातावरण बदलले. तिच्या मुलांसोबतचे नाते देखील चांगले झाले. मग तिने तिचे फोटो अल्बम बघितले. त्यांच्या लग्नातील तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो तिने बघितले. त्यातील काही फोटो तिने निवडले व आपल्या टेबलावर ठेवले आणि ते फोटो दररोज तिला दिसू लागले व अशा रीतीने काहीतरी छान असे तिच्या आयुष्यात घडले. पूर्वी जसे वाटत होते तसेच प्रेम तिला तिच्या नवऱ्याबद्दल परत वाटू लागले. हे प्रेम वाटू लागले तशी ती भावना आणखी वाढू लागली आणि कधीही नव्हते असे प्रेम ती त्याच्या नवऱ्यावर करू लागली आणि यामुळेच तिच्या नवऱ्याची व उदासीनता व रागही निघून गेला. ही महिला जिला आपल्या नवजातापासून व नवऱ्यापासून अगदी दूर राहावेसे वाटत होते, आता त्यांना सतत एकमेकांसोबत राहावेसे वाटू लागले. हाच तर आकर्षणाचा नियम आहे. तुम्हीच हे आकर्षण प्राप्त करू शकता. म्हणून तुम्ही तशा प्रकारे विचार नक्कीच केला पाहिजे. प्रेम म्हणजे स्वातंत्र्य. नात्यांमध्ये प्रेम देण्याबद्दल एक काहीशी तिरकस गोष्ट देखील आहे व ती अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपल्याला ते हवे ते मिळवण्यापासून अनेक जण वंचित राहतात. ही गोष्ट फसवी आहे, कारण लोक त्याला चुकीच्या पद्धतीने घेतात. इतरांना प्रेम देणे म्हणजे काय याबद्दल स्पष्टता आणण्यासाठी आधी इतरांना प्रेम न देणे म्हणजे काय हे तुम्हाला समजून घेतले पाहिजे. दुसऱ्या माणसाला बदलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे प्रेम देणे असा अर्थ होत नाही. दुसऱ्या माणसासाठी चांगले काय आहे याचा विचार तुम्ही करणे म्हणजे प्रेम नाही. तुम्ही बरोबर आहात आणि दुसरी व्यक्ती चूक आहे असे समजणे म्हणजे प्रेम नक्कीच नाही. टीका करणे, दोष देणे, तक्रार करणे, लगदा लावणे, चुका काढत राहणे म्हणजे प्रेम नाही. तिरस्काराला तिरस्काराने जिंकता येत नाही, तिरस्काराला प्रेमाने जिंकता येते. हाच नियम निरंतर व सगळीकडे आहे. नात्यांमध्ये कशा प्रकारची काळजी घेतली जावी हे सांगण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका माणसाच्या पत्नीने त्याला सोडले आणि मुलांना देखील ती आपल्यासोबत घेऊन गेली. तो पुरुष उद्ध्वस्त झाला. त्याने त्याच्या पत्नीला दोष देणे सुरू केले. तिचा निर्णय मान्य करण्याचे त्याने नाकारले. तो तिला फोन करू लागला. तिचे मन वळवण्यासाठी जे काही करता येईल ते त्याने केले. तो आपल्या कुटुंबासाठी त्यांच्या प्रेमापोटी हे सारे करतो आहे आणि त्याला वाटत होते, पण त्याची पद्धत चुकीची होती. विवाह केल्याबद्दल त्याने त्याच्या पत्नीला दोष देणे सुरू केले आणि ती चुकते आहे आणि तो बरोबर आहे असे तो समजवत होता. पण त्याच्या पत्नीने तो त्याचा मार्ग निवडला हे मानायला तो तयार नव्हता. तो सतत तिच्याशी संपर्क साधत असल्यामुळे त्याला अटक झाली व तो तुरुंगात गेला. आपल्या पत्नीला तिच्या आवडीप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य आपण दिले नाही हे या पुरुषाला लक्षात आले आणि त्यामुळे तो त्याचेही स्वातंत्र्य गमावून बसला. आकर्षणाचा नियम हा प्रेमाचा नियम आहे आणि तुम्ही तो तोडू शकत नाही. तो जर तुम्ही तोडला तर तुम्ही देखील तुटता, एवढे मात्र खरं आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली कारण कोणतेही नाते तुटणे ही काही जणांसाठी खूप अवघड गोष्ट आहे आणि दुसऱ्या माणसाला
हवे जसं जगू देण्याचा हक्क तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही, कारण त्याचा अर्थ प्रेम देणे असा होत नाही. तुमचा प्रेमभंग होणे हा एक कटू अनुभव असतो, पण तरी देखील दुसऱ्याला इच्छेला तुम्ही मान दिला पाहिजे. तुम्ही जे दुसऱ्याला देता तेच तुम्हाला मिळते, आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे स्वातंत्र्य नाकारता तेव्हा नकारात्मकता गोष्टीने आकर्षित करता व तुमचे स्वातंत्र्य देखील धोक्यात येते. आणि पैशांचा ओघ तुमच्याकडे कदाचित कमी येईल आणि तुमचे आरोग्य खालावेल, तुमची नोकरी धोक्यात येईल, कारण या साऱ्या गोष्टी म्हणजे तुमच्या स्वातंत्र्यावरील मर्यादा व या आकर्षणाच्या नियमात दुसरा कोणताही माणूस नसतो. तुम्ही जो दुसऱ्यांना देता तेच तुम्हाला मिळते. दुसऱ्यांना प्रेम देणे याचा अर्थ असा नक्कीच होत नाही की कोणी येऊन तुम्हाला त्रास द्यावा किंवा तुमच्याशी वाईट वागणे, कारण याचाही अर्थ प्रेम देणे असा होत नाही. तुमचा वापर करण्यास दुसऱ्या व्यक्तीला मुभा देणे तुमच्या नक्कीच फायद्याचे आहे नाही. आणि प्रेम हे कणखर असते आणि या नियमाद्वारेच आपण शिकत व वाढत जातो. या शिकण्यातून आपल्याला काही परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे दुसऱ्या माणसाला तुम्हाला त्रास देण्यास परवानगी देणे म्हणजे प्रेम नाही. याचे उत्तर आहे ते म्हणजे चांगल्या भावनांच्या योग्य त्या लहरीवर असणे व त्यामुळे निर्माण होणारा प्रेमाचा आवेग तुमच्या भोवतालची सारी परिस्थिती बदलून टाकतो. जेव्हा कोणी मला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी असे वागणे माझ्यापर्यंत पोहोचू नये इतकी माझ्या आत्म्याची उंची वाढवतो. नात्यांबद्दलचे गुपित आहे. आयुष्य तुमच्यासमोर सारे काही सादर करत असते, जेणेकरून तुम्हाला जे आवडते ते त्यातून निवडू शकाल. याच गोष्टींचा एक भाग म्हणजे तुमच्या भोवतालची माणसे, म्हणजे तुम्हाला आवडली ती माणसे निवडू शकाल व जे आवडत नाहीत त्यांच्यापासून दूर राहू शकाल. तुम्हाला जी माणसे आवडत नाहीत त्यांच्यात तुम्हाला आवडणारे गुण टाकणे हे तुमचे काम नाही. कोणतीही भावना व्यक्त न करता तुम्ही नुसते दूर होऊ शकता. तुम्हाला आवडत नसलेल्या गोष्टींपासून दूर होणे म्हणजे सुटकेचा निश्वास टाकणे. तुमचे आयुष्य तुम्हाला निवड स्वातंत्र्य देत नसते आणि तुम्ही त्यांच्यासोबत वाद घालू नये व त्यांचा दोष देऊ नये. हे चुकीचे आहे. हे सिद्ध करण्यासाठी काही गरज नाही, कारण तुम्ही यापैकी काहीही करण्याचा प्रयत्न केलात की तुम्ही प्रेम देत नसता. खूप काळापर्यंत तुम्ही प्रेमाने वागता तेव्हा तुमच्या आत्म्याचे पोषण होते. तुम्ही क्रूरतेने वागता तेव्हा तो मेलेला असतो. तुम्ही जेव्हा प्रेमाच्या लहरीवर असता तेव्हा जी माणसे त्याच्या प्रकाराच्या लहरीवर असतात तीच तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. काही वेळा तुम्हाला खूप आनंदी वाटत असते, काही वेळा तुम्ही चिडचिडे झालेले असता, काही वेळा तुम्ही दुःखी नक्कीच असता. तुम्ही अनेकविध मूडमध्ये असता. तुमच्यासोबत असणारा माणूस देखील अशाच वेगवेगळ्या मूडमध्ये कधी ना कधी असू शकतो. तुम्ही त्यांना जसे वेगवेगळ्या मूडमध्ये बघितले असेलच. तुम्ही जेव्हा आनंदाच्या लहरीवर असता तेव्हाच तशीच माणसे तुमच्या आयुष्यात येतात पण चांगली आणि अशी चांगली माणसे व आनंदी माणसे तुमच्या आयुष्यात तेव्हाच येतील जेव्हा तुम्ही मनापासून आनंदी असता. मात्र दुसऱ्या माणसाच्या आनंदासाठी तुम्ही जबाबदार असता असे मात्र नाही, कारण प्रत्येकजण आपापल्या आयुष्यासाठी जबाबदार असतो. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्याबद्दल आनंदी वाटले पाहिजे आणि बाकी सारे आपण आकर्षणाचा नियम त्या पार पडेल आणि आकर्षणाचा नियम नक्कीच काम करतो. आनंद पूर्णपणे आपल्यावरच अवलंबून असतो. वैयक्तिक भावनिक प्रशिक्षक वादविवादाच्या किंवा अवघड नातेबंधनातला ताण काढून टाकण्याचा एक मार्ग म्हणजे लोक आपले स्वतःचे वैयक्तिक भावनिक प्रशिक्षक आहेत अशी कल्पना करणं. सर्वसामान्य माणसाआड झालेल्या वैयक्तिक भावनिक प्रशिक्षणाच्या व एका नवीन समूहासमोरचा प्रेमाचा भर तुम्हाला आणून उभं करतो, पण ते तुम्हाला प्रेम करण्याची निवड करायला शिकवत असतात. काही माणसे हळूवार वैयक्तिक प्रशिक्षित असलीत तर कारण ते तुम्हाला फारसा आग्रह करणार नाहीत, त्यांच्यावर तुम्ही अगदी सहजपणे प्रेम करू शकाल. काही जण मात्र वागायला काहीसे कठोर असतील, ते तुमचा संयम पाहतील, पण अशी माणसे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत प्रेम करायला शिकवतात. हे वैयक्तिक भावनिक प्रशिक्षक आणि तुम्हाला आव्हान देण्यासाठी कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण करतील, पण तुम्हाला हेच लक्षात ठेवावे लागेल की ही परिस्थिती तुमच्या पुढे सादर झाली आहे जेणेकरून तुम्ही अधिक प्रेम व्यक्त करू शकाल व नकारात्मकता आणि दोष बाजूला सारू शकाल. काही प्रशिक्षक त्याने त्याचे किंवा इतरांचे परीक्षण करायला सांगतील, पण तुम्ही त्यांना बळी पडू नका. असे एखाद्याचे परीक्षण करणे नकारात्मक असते आणि त्यातून प्रेम व्यक्त होत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दल चांगल्या गोष्टींवर तुम्ही प्रेम करू शकत नसाल तर सरळ त्यातून बाहेर पडा. तुम्हाला राग आला पाहिजे, तिरस्कार निर्माण झाला पाहिजे, बंड केले पाहिजे, यासाठी काही जण तुम्हाला उद्युक्त करतील आणि त्याकडे दुर्लक्ष करा व तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि काही प्रशिक्षक तुम्हाला शरम वाटेल असे काही करायला भाग पडतील. तुम्ही योग्यतेचे नाही असे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला भीती घालतील. कशालाही बळी पडू नका, कारण कोणत्याही प्रकारची परिस्थिती नकारात्मकता म्हणजे प्रेम नाही. तिरस्कारामुळे आयुष्य पांगळे होते, प्रेमामुळे त्यातून सुटका होते.
तिरस्कारामुळे आयुष्यात गोंधळ निर्माण होतो, प्रेमाने ते सुरळीत होते. तिरस्कारामुळे आयुष्यात अंधकार होतो, प्रेमाने ते प्रकाशमान नक्कीच होते. आयुष्यात येणाऱ्या माणसांकडे तुम्ही तुमचे भावनिक परीक्षक आणि म्हणून बघितले पाहिजे. तर नात्यातील कोणतीही कठीण परिस्थितीला सामोरे जाणे तुम्हाला नक्कीच सोपे जाते आणि कठोर प्रशिक्षकच तुम्हाला कणखर बनवतात. त्याचप्रमाणे ते तुम्हाला संदेशही देत असतात. भावनेच्या नकारात्मक लहरींवर तुम्ही आल्याची जाणीवही ते तुम्हाला करून देत असतात. तुम्हाला चांगले वाटले पाहिजे व तुम्ही पुढे गेले पाहिजे याची जाणीवही ते तुम्हाला करून देत असतात. जोपर्यंत तुमच्या मनात नकारात्मकता नाही तोपर्यंत कोणीही तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्यावर नकारात्मक परिणाम करू शकत नाही. तुम्ही जर चांगल्या भावनेच्या लहरींवर असाल तर कोणी कितीही नकारात्मक असू देत, ते तुमच्या परिणाम करू शकत नाही. प्रत्येक माणूस केवळ त्यांचे काम करत असतो. जसे तुम्ही देखील कोणाशी तरी वैयक्तिक भावनिक प्रशिक्षक असू शकता, अगदी तसेच शत्रू कधीच नसतात. केवळ काही भावनिक प्रशिक्षक असतात. काही कठीण असे हे भावनिक प्रशिक्षक तुम्हाला कणखर नक्कीच बनवत असतात. म्हणून एवढं लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही जास्त लोकांना प्रेम द्याल तेवढेच लोक तुम्हाला प्रेम देत जातील. म्हणून हा प्रेमाचा नियम आहे आणि हा आकर्षणाचा नियम आहे. जसे तुम्ही आकर्षण स्वतःजवळ कराल तसेच तुमच्याजवळ ती येत राहील, एवढे मात्र खरे आहे. म्हणून चांगल्याच गोष्टींचा विचार करा आणि चांगलेच आकर्षण तुमच्याजवळ आकर्षित करून घ्या, म्हणजे तुमच्याजवळ सर्व गोष्टी येतील. आणि एक लक्षात ठेवा की स्वामींचे नामस्मरण हे कायम करत राहा. त्यांचे नामस्मरण कराल तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळतील आणि त्यांचा अनुभव देखील येईल. त्यांचा साक्षात्कार तुम्हाला नक्कीच होईल. म्हणून स्वामींचे नामस्मरण हे कधीच सोडू नका. दररोज स्वामींचे नामस्मरण करा आणि स्वामींसाठी थोडा वेळ काढा, एवढीच तुमच्या चरणी विनंती. आणि एवढेच बोलून मी माझा हा व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच प्रेमळ स्वामी संदेश मिळवण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.